एखादा दिवस आपला असा उजाडतो ना, की बस खरं त्या नळाला पाणी आमच्याकडे सकाळीच येतं. पण आज दुपारच्या टायमिंगमध्ये नळाला पाणी आलं आणि आता यामध्ये माझे 2-4 तास तरी जाणार आहे, फिक्सच आहे बरं. त्यानंतर ही सर्व काही भांडी अशी मी स्वच्छ अशी घासून घेतली आणि पाणी भरून घेतलं. आणि आज ना मला तुम्हाला खरंच सांगते, मला खारी खायची खूप जबरदस्त अशी इच्छा होत होती. मग काय मस्त चहा बनवला आणि खारी आणि चहा मी मस्त असा मी एन्जॉय केला. त्यानंतर आज मी डाळ आणि तांदूळ भिजू घातली होती इडलीसाठी आणि त्याचं वाटण हे मी इथं तयार करून घेतलं. आणि आता भाजी काय बनवावी म्हणून हा असा प्रश्न पडला. मग काय आपलं बेसन बनवलं. मस्त हिरवी मिरची टाकून, कोथिंबीर टाकून बेसन बनवलं आणि त्यानंतर आईने मात्र इथे भाकरी बनवायला घेतल्या. आणि आज आम्ही ना पिवळ्याच्या भाकरी बनवल्या होत्या आणि ह्या भाकरीसुद्धा बेसनसोबत खूप छान लागतात हां. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. यामध्ये काही नाही, आपलं थोडंसं मीठ टाकून ही भाकरी बनवायची. खूप छान लागते ही भाकरी. आस्थासुद्धा बघा तुम्ही, हे जेवण ना खूप असं आवडीने जेवते. आमच्या घरात सर्वच जणच हे जेवण आवडीने जेवतात. आणि त्यानंतर हे इडलीचं वाटण वाटलेला राडा आणि स्वयंपाकाचा राडा हा मी सर्वच हा राडा मी उरकून घेतला. कारण की हे जर काम मी सकाळी ठेवलं ना, तर यामध्ये माझा खूप जास्त असा वेळ जातो. त्याच्यामुळे मी सहसा होईल तेव्हा मी संध्याकाळीच मी ओटा वगैरे क्लीन करून ठेवते. भांडी संध्याकाळीच मी घासून ठेवते. म्हणजे सकाळी मला ओटा पाहायला असं का खूप छान असं फ्रेश वाटतं. आणि त्यानंतर आईनं, आस्थाने, श्रावणीने सर्वांची अशी जेवणं उरकून घेतली आणि अहो आल्यानंतर मी आमच्या दोघांची पण मस्त अशी ताटं मी रेडी केली आणि अहो पण हे जेवण बघून खूप खुश झाले. भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.